नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या पुढारी आयकन्स या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण नवग्रहांविषयीची ही मालिका जाणून घेतोय आणि या मालिकेमध्ये आज आपण लसण्या या रत्नाविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नवग्रह रत्न केंद्राच्या अनु मोतीवाला भोसले मॅडम. त्यांचं स्वागत करूया. मॅम, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओ. नमस्कार. तर आज आपण लसण्या या रत्नाविषयी जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी मी पाहुण्यांची ओळख करून देते. अनु मोतीवाला भोसले या प्रसिद्ध रत्नशास्त्री H.N. मोतीवाला यांच्या कन्या आहेत आणि परंपरेने रत्नशास्त्री घराण्यातील त्या वंशज आहेत. तसंच या घराण्यातून आलेला रत्नशास्त्राचा वारसा त्या समर्थ आणि अतिशय यशस्वीपणे चालवत आहेत आणि सुखी आनंदी आयुष्यासाठी आपल्याला रत्न किती महत्त्वाची आहेत आणि ती धारण केल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी सुद्धा आपण आज या भागामध्ये जाणून घेऊयात. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात लसण्या या रत्नाविषयी. आज लसण्याविषयी जाणून घेतोय आणि केतूचं रत्न आहे, तर याविषयी काय सांगाल? लसण्या रत्न जे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता त्याचं पहिला आपण थोडक्यात वर्णन. हा रत्न मांजराच्या डोळ्यासारखा दिसणारा रत्न आहे लसण्या. हिरवट ग्रे कलरमध्ये, ज्याला आपण बोलतो ना पांढरसमध्ये, आणि त्याच्यामधनं बरोबर एक लाईन आलेली असते चंद्रासारखी, आणि तो किंवा पिवळट कलरमध्ये आणि गोटीसारखा असतो. आणि सेम ह्याला तुम्ही बघितला तर मांजराचा डोळा. हे रत्न नॅचरल रत्न, जे ओरिजिनल रत्न असतात, जे जसं तुम्ही फिरवेन तसं तिचा डोळा फिरत असतो. अच्छा. हा केतू ग्रहाचा रत्न म्हणूनही ओळखला जातो. ह्याला आपण कॅटसाय म्हणतो, लसण्या म्हणतो, काही लोक लैसोनिया आणि विढुरमणी म्हणून हा रत्न जाणलं जातं. आता हा रत्न जी उपलब्धी आहे ते आपल्या भारतामध्ये बिहारमध्ये उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे आफ्रिका आणि सर्वोत्तम ट्रान्सपरंट लसण्या, जे एकदम पारदर्शक जे असतात, त्याचा फक्त डोळा फिरत असतो, असे लसण्या जर आपल्याला बघायचे असतील तर ते सिलॉनचे श्रीलंकन लसण्या. अच्छा. ठीक. आणि हा असा रत्न आहे ज्याला पैलू पाडले जात नाही. अच्छा. ह्याला फक्त तुम्ही शेप देताय. हे एकमेव रत्न आहे ज्याला पैलू नाही पाडले जात. बाकीचे रत्नांना पैलू, हे मोतीसारखा किंवा परवाळसारखा हाय त्या स्थितीत फक्त तिला घासलं जातं. आणि दुसरं म्हणजे केतू ग्रह काय आहे, जसं मी बोलले की राहूप्रमाणे त्याचा राहिलेला जे धड आहे, खालचा जे भाग आहे तो केतू आहे. आणि केतू हा मोक्ष देणारा देव असेही म्हटले जातो. हाही असुरापैकी आहे आणि 9 ग्रहांचा 9वा ग्रह हा केतू आहे, जो बिंदूप्रमाणे चंद्र आणि सूर्याच्या मागे फिरत असतो. आणि बरोबर 180 डिग्रीमध्ये राहू बरोबर तो अपोजिट दिसतो आपल्याला केतू ग्रह. ठीक आहे. आणि केतूचं जे काम आहे, एक तर भरभरून देणे, नाहीतर वैराग, मोक्षाकडे घेऊन जाणे. एक जे असतं त्याचा प्रमाण असं असतो की ते उंच प्रतीचा आध्यात्मिकताकडे घेऊन जाणे, नाहीतर पूर्णपणे अपोजिट. तो माणूस जे काही आपण बघतो, काही मोठे मोठे गॅम्बलिंग हाऊसेस असतात, जसे कसिनो असतात, हे केतूशी रिलेटेड असतात. केतू ग्रहांशी, केतूच्या ह्याच्यावर ते बिझनेस खूप चालतात. ज्यांचा केतू उंच प्रतीचा आहे तो तिथं तर घेऊन जातो, नाही तर इथं. ह्याला मधला कुठला भाग नाही आहे, तो भरकटत असतो माणसाला. अच्छा. म्हणजे अगदी गेलं तर प्रगतीकडे, नाही तर मग विराग, मोक्षाकडे. आणि हा जे आहे केतू ग्रह जे आहे त्याचे आपण जसे की बाकीचे ग्रहांचे जसे नक्षत्र आहेत ह्याचे 3 नक्षत्र. सर्वात पहिला नक्षत्र ज्याला आपण म्हणतो नक्षत्रांपैकी अश्विनी नक्षत्र, त्याचा स्वामी केतू आहे. त्याचबरोबर सिंह राशीमध्ये मघा नक्षत्राचा जे स्वामी आहे तोही केतू आहे. आणि धनु राशीमध्ये मूळ नक्षत्राचा स्वामी ही केतू आहे. आणि सर्वात उंच काम करणारा म्हणजे मघा नक्षत्रात. मघा नक्षत्रामध्ये पितरांचा जे दोष असतो
ह्याच्यामध्ये पित्रांना जे मुक्तता पाहिजे असते त्याचा काम तो मघा नक्षत्र करत असतो. ह्या तिन्ही ग्रहांवर तिन्ही नक्षत्रानुसार तो काम करत असतं. कुंडलीमध्ये जेव्हा आपण ह्याचा अभ्यास करतो की हा रत्न कधी आणि कुणी वापरायला पाहिजे, तर हस्तरेखाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा केतूची परिस्थिती किंवा कुंडलीचा अभ्यास करून केतूची परिस्थिती किंवा 7 अंकावर जन्माला आलेली मुलं, मूल अंक 7, 16 आणि 25 किंवा भाग्यांकमध्ये 7 नंबर, ह्याच्या अनुसार हा रत्न तुम्ही धारण करू शकता. अच्छा, पण लसण्या धारण केल्यानंतर फायदे काय असतात आपले, किंवा कुठल्या स्वरूपात ते मिळायला सुरुवात होते? आता केतू जेव्हा व्यवस्थित परिस्थितीत आहे, शुभ स्थितीत आहे, पण त्याला ताकद नाही आहे, म्हणजे त्याच्याकडे डोकं नसल्यामुळे त्याला निर्णयच घेता येत नाही आहे. हा कुठे जाईल तिथं धडकत असतो ग्रहांना, तर योग्य ते दिशा दाखवायचं काम हा लसण्या करतो. आता तो गुरु आहे, गुरु बरोबर जर केतू आहे तर ते माणसं आध्यात्मिक असतात, पण आध्यात्मिकताकडे काय शिकायला पाहिजे किंवा एज्युकेशन घेत असेल, अभ्यास करत असेल, एखादा स्टुडंट आहे किंवा करिअरमध्ये कुठे पुढे जायचं, तर हे लोक जर केतू असंतुलित असेल किंवा व्यवस्थित स्थितीत असूनही तिला ताकद नसेल, तर तेव्हा लसण्या वापरल्यामुळे ते व्यवस्थित योग्य ते निर्णय घेऊन पुढे जाऊ शकतात. एखादा एज्युकेशनमध्ये असू दे, व्यापारामध्ये असू दे किंवा आजारी व्यक्ती असू दे, किंवा काही लोकांना बोलतो ना आपण एक सहज की खरं काय माहीत नाही, पण ऋग्वेदमध्ये उल्लेख आलेला आहे की भूत पिशाचसाठीही केतूचा रत्न खूप उपयोगाचा पडतो. म्हणजे ज्या लोकांना त्रास होत असतं, जे ठराविक कारणानं, जसं की पौर्णिमा आली, अमावस्या, ते चिडचिड झालेत, हा खूप डोकं फिरल्यासारखा वागतो, बदल होत जातात स्वभावात ज्याचा स्वभाव अति चिडचिडा होतो, काही कारण ग्रहणाच्या वेळेस किंवा काही कारणाने कुणी वारलेत म्हणून तो चिडचिड करतो, किंवा असं बोलतो वाऱ्याचा इफेक्ट झाले. अच्छा, किंवा ज्या माणसाला काही आजार आहे कळत नाही पण सतत ताप येत असते, जो घाबरत असतो, त्यावेळेस तुम्ही लसण्या धारण केली की तिचे निदान लागतात. आणि खूप वर्षांपासून काही मेडिकली काहीही रिपोर्ट्स येत नाही, काय नाही, व्यवस्थित असतं. म्हणजे मेडिकली चेक केलं की त्याचा रिपोर्ट छान आहे, त्याला काही झालेला नाही, पण काही तर होत आहे. त्याच्याही निदानासाठी तुम्ही केतूचं रत्न जे लसण्या आहे ते धारण करू शकता. अच्छा, आता हे लसण्या धारण करण्याची पद्धत योग्य काय? आता तुम्ही लसण्या जेव्हा धारण करताय तर एक तर तुम्ही कुंडलीमध्ये केतू कुठल्या स्थितीत आहे, पंचमी स्थानी आहे का, सप्तमी स्थानी आहे का, किंवा 10व्या आणि 11व्या घरात आहे का, ह्याचा विचार करून तुम्ही धारण करू शकताय. 6व्या आणि 8व्या घरामध्ये जर केतू असेल तर ते योग्य ते सल्ला घेऊन धारण करावं. आणि 12वा घराचा केतू म्हणजे मोक्ष देणारा म्हणतो की त्या कुंडलीमध्ये ह्या जन्मी मोक्ष मिळतो असंही मानलं जातं. कुठल्या अशा राशी आहेत ज्यांना लसण्या हे रत्न जे आहे, जे केतूचं रत्न आपण म्हणतो, तर ते धारण करणं जास्त फायदेशीर ठरू शकतं? आता कुंडलीमध्ये जेव्हा तुम्ही आता हे जे रत्न आहे, काही लोक मेष राशीचे लोकांनी विशिष्ट कारणानुसार ते धारण करू शकतात, ठीक आहे. त्याचबरोबर धनुराशीचे लोकांना मूळ नक्षत्राचा जर खूप त्रास होत असेल, त्याच्यामुळे त्यांची कामं होत थांबत असेल, अच्छा, मूळ नक्षत्राची आपण शांतीही करायला सांगतो, त्या अनुसार ते घालू शकतात. त्याचबरोबर सिंह राशीने मघा नक्षत्राच्या त्रासाला, म्हणजे कुठल्याहीच काम होऊ नये, म्हणजे प्रत्येक कामामध्ये अडचणी येणे, त्यांनी धारण करू शकतात. त्याचबरोबर काही धनुराशीचे किंवा मीन राशीचे लोक आहेत ज्यांचा केतू कुठे आहे, कुठल्या घरामध्ये आहे, किंवा धनस्थानात असेल तर धनहानी होऊ नये, अच्छा, धनामध्ये फायदा व्हावो, किंवा सप्तमी स्थानी आहे तर लग्नामध्ये कुठल्या अडचणी येऊ नये म्हणून तुम्ही धारण करू शकताय.
त्याचप्रमाणे 9वी स्थानी जे कामाचं ठिकाण आहे तिथं केतू असेल तर लवकर जॉब लागत नाही किंवा कामं होता होता राहतात. काही लोक राजनीतीमध्ये असतात आणि ज्यांच्या पहिल्या घरामध्ये केतू असतो ते कामामध्ये वर्चस्वानी कुणी त्यांना धोका देऊ नये आणि ते पुढे जात राहावं ह्याच्यासाठीही तुम्ही लसण्या वापरू शकताय. राशींपेक्षा कुंडलीचा विचार जास्त करावं, म्हणजे मांडणी कुठे आहे त्यानुसार वापरावं. त्याचबरोबर त्याची दशामध्ये किंवा अंतर्दशामध्ये केतूची जी दशा असते ती 7 वर्षाची असते, महादशा. त्यानुसार ते 7 वर्ष वापरू शकतात. तर एज्युकेशन घेत आहेत मुलं आणि 7 वर्ष हे केतूचं दशा चालू आहे, तर ह्यावेळीस मुलांना निर्णय घ्यायला यावं किंवा ते कुठेतरी विलक्षण होऊ नये, म्हणजे कामामध्ये त्यांच्या अडचणी येऊ नये किंवा शिक्षणामध्ये अडचणी येऊ नये, अशा वेळीस ते रत्न धारण करू शकतात. अच्छा, कोणी धारण नाही करायचं हे रत्न? ज्यांच्या कुंडलीमध्ये 8वी स्थानी किंवा 12व्या घरामध्ये केतू असेल किंवा ज्या घरामध्ये 3रा घर आहे तिथं केतू मंगळ बरोबर किंवा ह्याच्यावर तेव्हा तुम्ही धारण केला की त्याचा थोडासा वाईट परिणाम येतो. अच्छा, म्हणजे मंगळाबरोबर युती असू नये म्हणतात. हां, त्याच्यामुळे तेव्हा तुम्ही ते मंगळचा विचार करावं की किती आहे, त्यानुसार पोळं वापरू शकताय. अच्छा. पण केतूमुळे काय होतं की मंगळ केतू जेव्हा एकत्र येतो तेव्हा रिलेशनमध्ये खूप तुटातूट होते. म्हणून म्हटले की व्यवस्थित योग्य ते सल्ल्यानुसारच रत्न धारण करावे. अच्छा, आपण लसण्या धारण केल्यानंतर किती दिवसांनी साधारणतः याचा परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात? लसण्या तुम्ही जेव्हा धारण करताय तर तो मिनिमम 21 दिवसाच्या पुढे, 21 दिवसाच्या पुढे त्याचे इफेक्ट याला चालू होतात. थोडा हा स्लोली इफेक्ट देतो. त्याच्यामुळे धारण केल्यावर गडबड करू नये, थोडा शांतताने घ्यावे, का हा मुळापासून आजाराला काढतो, त्याच्यामुळे त्याला वेळ लागतं काम करायला. अच्छा, लसण्याविषयी तुम्ही म्हणालात आता की मुळापासून हे आजाराला काढतं, तर आता आरोग्यावर याचे काय परिणाम होतात ते मला जाणून घ्यायचं. डोळ्यांचे विकार ज्यांना आहेत, त्याचबरोबर पोटाचे विकार आहेत, दुसरं म्हणजे सतत ताप येणे किंवा खूप वर्षानुवर्ष जे आजारी असतात त्यांच्यासाठी, ज्याचा निदान निघत नाही ज्या आजाराचा, त्याच्यासाठी, किंवा लहान मुलं खूप रडत असतात, किरकिर करत असतात, तर ह्या रोगापासून मुक्ततेसाठी तुम्ही लसण्या वापरू शकता. अच्छा, हे झालं शारीरिक आरोग्याच्या बाबतीत, तर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा याचे काही फायदे आहेत का? बिलकुल. लसण्या असं म्हटलं जातं की ज्यांना केतूचा त्रास आहे ते गणपतीची आराधना करावी, म्हणजे बुद्धी देणारा देव, ह्याला बुद्ध नाही. त्याच्यामुळे लसण्या धारण केल्यामुळे मानसिकता आपली, म्हणजे निर्णय क्षमता वाढते, बुद्धिबळ वाढतं. त्याच्यासाठीही तुम्ही लसण्या रत्न धारण करू शकताय. जे काही लोकांना म्हणजे मतिमंद आहेत, जे गतिमंद आहेत, ज्यांना गती नाही आहे, त्या लोकांनीही हा रत्न धारण केले की लवकर फायदा होतो त्याचा. हे रत्न धारण करण्यासाठी काही विशिष्ट आकार आहे का, की एखाद्या विशिष्ट आकारातच ते धारण करावं लागतं? हे शक्यतो जसं मी म्हटले, ह्याला पैलू पाडले जात नाही. हे जसं दगड आहे तसं, म्हणजे तिच्यातला डोळा व्यवस्थित असावं. अच्छा, तेवढंच. जरासा डोळा व्यवस्थित आणि कलर सुंदर असावा, पिवळसट पांढरा किंवा राखाडी, मधाळ कलर म्हणतात, राखाडी कलर टाईप असावं. हिरवट किंवा खूपच आतले तिचे छिद्र, तिचा डोळा व्यवस्थित दिसत नाहीये, तिला खूप धब्बे आहेत, असा रत्न धारण करू नये, हा दूषित आहे. ठीक आहे. जितकं सुंदर आणि ट्रान्सपरंट हा खूप महाग जातो, पण त्याचा फायदाही लवकर होतो. अच्छा, एकदम काचेप्रमाणे, जसं तुम्ही आता वर बघितला की पाणीसारखा दिसतो तुम्हाला, एक ड्रॉप जे पाणीची पडते ते जशी ट्रान्सपरंट असते तसं तेही वापरू शकता. हा नॅचरल असल्यामुळे थोडेफार लाईन्स दिसतात, पण जितकं होईल तेवढं क्लिअर असा. अच्छा, आता हे धारण केल्यानंतर काही असं वजन आहे का विशिष्ट, की एवढ्या एवढ्या वजनाचा किंवा एवढ्या एवढ्या परिमाणाचा लसणी आपण धारण करायचा? 5 रत्तीच्या वर, 5 कॅरेट, 5 सव्वा 5 कॅरेटच्या वर असावं, तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होतो.
त्याचबरोबर ज्यांना लहान मुलांना जेव्हा तुम्ही धारण करताय तर 1.5 कॅरेटपासून 3 रत्तीपर्यंत असा. अशा लहान मुलांना सुद्धा आपण देऊ शकतो. हा, नजरबाधासाठी ते जसं मी बोलले की ते खूप रडतायत, अशा काही मुलांच्या गळ्यात पाहिलंय मी. हा, नजरचा दोष असेल हा त्याच्यासाठी. काही लोकांना दृष्टीदोष खूप लवकर होतो, अच्छा, सतत त्यांना त्याचा त्रास होत असतो, तर त्यांनी धारण करताना त्यांना गळ्यात घालताना तुम्ही पेंडंट स्वरूपात देऊ शकताय. अच्छा, नाहीतर हा रत्न उजव्या हाताच्या मध्यमामध्ये किंवा करंगळीमध्ये धारण करू शकताय. अच्छा, चांदीमध्ये किंवा पंचधातू, अच्छा, जमलंच तर सोन्यामध्ये. अच्छा. म्हणजे सगळ्यात जास्त प्रभाव पण कुठला आहे, किंवा आपण असं म्हणूया की बेस्ट कॉम्बिनेशन कोणत्या धातू बरोबर आहे लसण्याचं? आता ह्याला प्युअर जे म्हणतो आपण, चांदी किंवा सोनं, ह्याच्यात तुम्ही धारण करू शकता. ज्यांना लॉंग लाईफ घालायचं आहे, कायमस्वरूपी घालायचं जेव्हा सल्ला दिला जातो, त्यांनी सोन्यात वापरलं की काही वाईट नाही आहे. आणि ज्यांना ठराविक पिरियडसाठी वापरायला सांगितलं गेलं आहे की तुम्ही हे 1.5 वर्षासाठी वापरा किंवा 3 वर्षासाठी वापरा, तर त्यांनी चांदी किंवा पंचधातूमध्ये चालेल. हा रत्न कुठल्याही धातूमध्ये घातला तर इफेक्ट करतोच. अच्छा. ते ओरिजिनल रत्न आहे लसण्या, हे कसं ओळखायचं, किंवा डुप्लिकेट आणि ओरिजिनल याच्यामध्ये फरक काय आहे? शक्यतो लसण्यामध्ये डुप्लिकेशन होत नाही आहे का, म्हणजे ते करणं अशक्य आहे. हे हातात घेतले की जाणवतो, तिचा डोळाच फिरत असतं नॅचरल रत्नाचा. दगडाचा डोळा काही फिरणार नाही, हाय तिथंच थांबणार तो. तेव्हा ते ओळखणं सोपं आहे. आणि हा रत्न हेवी असतं. छोटासा जर असला तर हातात घेतला की वजन आणि थंड आवाज आणतो, एखादा दगडासारखा भासतो आपल्याला, आणि जिवंत डोळा आहे काय असंही जाणवतो. अच्छा. त्याच्याच बरोबर तुम्ही सर्टिफिकेशन करून घेऊ शकता. अच्छा. आता सर्टिफिकेशनबद्दल खरं तर आपल्या गेल्या काही भागांमध्ये तुम्ही बोलताय, तर अशा कुठल्या संस्था आहेत का ज्या जेम्स रत्नांचं सर्टिफिकेशन देतात, किंवा कोणत्या संस्थेचं प्रमाणीकरण किंवा सर्टिफिकेशन आपण ग्राह्य म्हणायचं, किंवा ते बेस्ट आहे असं म्हणायचं? गव्हर्नमेंट लॅब असतात काही, जसं की आता GIA आहे, ह्याला मान्यता प्राप्त लॅब आहे. ते GII, IGL ह्या लॅबचे तुम्ही, GII ह्या लॅबचे तुम्ही सर्टिफिकेशन करू शकता. हे खास ह्याच्यामध्ये जेमॉलॉजिस्टच काम करतात. अच्छा. म्हणजे इंडियन जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट जे सर्टिफाईड करेल, इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट आहे किंवा जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका आहे, तर ह्यांच्यानुसार हे खास ह्याच्यामध्ये जे करणारे आहेत, सर्टिफिकेट देणारे ते जेमोलॉजिस्ट आहेत. अच्छा. हे कुणी साध्या माणसाकडे नाही. तर आत्ता हल्ली काय होतं की एखादा प्रिंट काढूनही सर्टिफिकेट दिलं जातं, ते खूप चुकीचं आहे. हे दिशाभूल करणारी यंत्रणे आहेत, बाकी काही नाही. म्हणून आणि आपण रत्न खूप श्रद्धाभावानं धारण करतोय. ठीक आहे. तर ह्याच्या पाठीमागचं कारण काय की आपली पीडा कुठेतरी थांबावी आणि आपल्या यश प्राप्त व्हावं त्याच्यासाठी. तर ते हे गोष्टी करत असताना योग्य ते सल्ला घेऊन योग्य ते व्यक्तीकडे, जिथं तुम्हाला विश्वास आहे त्यांच्याकडनं जर तुम्ही धारण केला की तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. अच्छा. जेव्हा आपण लसणं खरेदी करायला जातो तेव्हा कोणती काळजी आपण घ्यायला पाहिजे? तो दोषमुक्त असावं. जसं की मी कायम बोलत असते की कोणी धारण केलंय का, जिथून तुम्ही घेताय ते शॉप मान्यता प्राप्त आहे का, किंवा ज्या गुरुजीकडनं तुम्ही घेताय, शास्त्रीकडनं घेताय, ते शास्त्रीला रत्नांचं माहिती आहे का, ह्याची काळजी घ्या. त्यांना विचारा तुम्ही की तुम्ही रत्नशास्त्री आहे का फक्त ज्योतिषशास्त्री आहे. ह्याचाही त्यांना पाहिजे की ते पण काय करणार की कुठूनही घेणार, तुम्हाला देणार. ज्यांना स्वतः माहित नाही ते रत्न ओरिजिनल आहे का खोटं आहे, ते तुम्हाला योग्य ते सल्ला देऊ शकत नाही. त्यांचं हे असू शकतो की रत्न तुम्ही धारण करा आणि हा करा, ठीक आहे, पण रत्न तो देताना ते खरं आहे की नाही, ह्या पण गोष्टी खूप घडतात. अच्छा. आणखी एक की लसणं धारण केल्यानंतर खबरदारी किंवा काळजी आपण अशी काही विशेष घ्यायला पाहिजे? जेव्हा तुम्ही लसण्या धारण करताय, ते धारण केल्यानंतर मिनिमम 40 दिवस ते काढू नये. एकदा परिधान सिद्ध करून. हा रत्न जेव्हा सिद्ध करताय तर त्याचं पण एक
दिवस आहे. जसे की तुम्ही शनिवारी किंवा बुधवारी संध्याकाळी 7 ते रात्री 10च्या दरम्यान धारण करू शकता. ओम केम केतवाय नामाचा जप करून गंगाजल किंवा कच्चे दुधाचा अभिषेक करून हे धारण करा. त्याचबरोबर जेव्हा धारण केल्यावर हे रत्न 40 दिवस काढू नका, ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा व्यवस्थित होईल. आणि दुसरं म्हणजे स्मशानभूमीमध्ये किंवा चुकीच्या ठिकाणी जाताना हा रत्न धारण करून जाऊ नये. आणि जेव्हा राहू केतूचे मयतावरून अजिबात येतं. जेव्हा तुम्ही राहू केतूचे रत्न धारण करताय तेव्हा कुठलंही व्यसन करू नये. का? तुम्हाला त्याच्यामुळे त्याचा इफेक्टही जाणवणार नाही आणि कुंडलीवरही दुष्परिणाम होणार. अच्छा, ठीक आहे, ह्याची तुम्ही खबरदारी घ्या. तर आपण पाहिलं की आज आपण लसणा या रत्नाविषयी खूप सुंदर माहिती घेतली. केतूचं हे रत्न, आणि तुम्हाला जर अशीच मौल्यवान रत्न हवी असतील, नवरत्नांपैकी कोणतंही रत्न तुम्हाला जर धारण करण्याचा सल्ला ज्योतिषाने दिला असेल किंवा रत्नशास्त्रींनी दिला असेल तर तुम्ही नक्कीच ते धारण करू शकता. आणि अशाच खऱ्या रत्नांना तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अनु मोतीवाला भोसले या नक्कीच मार्गदर्शन करतील. त्यांना जर संपर्क साधायचा असेल तर खाली जे क्रमांक दिलेत तर नोंद करून घ्या आणि त्यावर कॉल करून मॅडमची रीतसर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. त्या नक्कीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. यानंतर इथेच थांबतोय. अनु मॅडम, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. तर या भागात इथे थांबतोय. आणि तुम्हाला या भागांविषयी काय वाटलं आणि या रत्नांची माहिती तुम्हाला किती रोचक वाटली हे आम्हाला नक्की सांगा. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार. पाहत राहा पुढारी न्यूज.